लग्न झाल्यापासून अंबाडा घालताना केसांच्या प्रत्येक पिळासोबत ती तिची इच्छा, अपेक्षा, स्वप्न यांनाच पिळ घालत होती. किती गं तो गुंता. आणि काय झालं हे केसांचं सानू? वृक्षांनी निर्जीव झालेत अगदी. मान्य आहे, आता आईच्या घरी नसतेस, स्वतःचं घर संसार सांभाळण्यात गुंतली असशील, पण म्हणून पूर्णतःच दुर्लक्ष केलंस केसांकडे आणि स्वतःकडेही. किती काळेभोर लांब सडक आणि दाट केस आहेत तुझे. आठवतं ना, कबीरने म्हणजे तुझ्या नवऱ्याने या केसांवरच भाळून तुला बघताक्षरीच पसंत केली होती. माहेरपणाला आलेल्या सानूच्या केसांना मालिश करत तिच्या आईची निरंतर बडबड चालूच होती. सानू म्हणजे सानिका. प्रेमाने सगळे तिला सानूच म्हणत. माहेरी आणि तिचा प्रिय नवरा कबीरही. सानू आणि कबीरच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं असेल. अगदी रीतसर कांदेपोहे वगैरे करून अरेंज मॅरेज दोघांचं. कबीर एका नामवंत कंपनीत इंजिनियर होता, तर सानूची फार्मसी झालं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच लग्न ठरलं. त्यामुळे आता तुला पुढे नोकरी करायची, अजून शिकायचं, जे काही असेल ते लग्नानंतर कर, असे घरचे म्हणाले. पडत्या फळाची आज्ञा मानत सानूनेही ती मान्य केलं आणि लग्न झालं. लग्न झाल्यावर कबीरच्या प्रेमाच्या वर्षावाखाली मनातली ती सुप्त इच्छा व्यक्त करण्याची हिंमत सानूला कधीच झाली नाही. सानू बाळ, तो केसांचा तुझ्या सरळा नीट आवर, म्हणजे बांध ग, आणि जा बघ आई काय म्हणते. आजीचा आवाज ऐकून कुठल्याशा तंद्रीत हरवलेली सानू ते केस दोन्ही हातांनी लगबगीने घेते. डाव्या हातात पकडून उजव्या हाताने गोल वेडे घालत घालत आवेशात घट्ट अंबाडा बांधते आणि आत निघून जाणार. तेवढ्यात तिचा तो आवेश पाहून आजीसुद्धा म्हणते, अगं किती घट्ट बांधून ठेवशील त्या केसांना, जरा तरी सही ठेव, त्रास होईल की तुला आणि हानी होईल त्या मुलायम केसांची. नाही, काही नाही होत आजी, सवय झाली आता. एवढंच बोलून सानू निघून जाते. लग्न झाल्यापासून सानू फारसं माहेरपणाला आलीच नव्हती. सुरुवातीचे नवीन दिवस संपले की कबीर आणि ती कारणापुरते एका दिवसात येऊन जायचे. 1.5-2 तासांच्या अंतरावर माहेर असल्यामुळे राहायला कशाला जायचं, एका दिवसात वाटेल तेव्हा भेटून यायचं. हे कबीरचं तिच्या माहेरी जाऊ का, या प्रश्नावर दरवेळी ठरलेलं उत्तर असल्याकारणाने माहेरी राहायला येण्याचा हट्ट तिनेही नाईलाजाने सोडून दिला होता. यावेळी आली तेव्हा माहेरच्यांना धक्का बसला खरा, पण सुखदच. 2 दिवस लेक आली राहायला म्हणून आईचं काय करू नी काय नको असं झालं होतं. वडिलांचंही लेकीचे किती लाड पुरवणे किती नको असंच झालेलं. तिची लहान बहीण मात्र आता माझे लाड नाही होणार म्हणत गाल फुगून बसलेली. आईने सानू नको म्हणत असतानाही केसांना मालिश केली आणि स्वतःच्या हाताने लेकीला न्हाऊ घातलं. माय लेकीचं नातं किती दिवसांनी भरत होतं पुन्हा एकदा नव्याने. केस धुवून सानू बाहेर आली आणि टॉवेलने केसांना पीळ घालून बांधू लागली. हे बघून बहीण म्हणाली, अगं सोड आता त्यांना मोकळे. धुतलेस ना की सुकतील नीट. एक तर तुझा एवढा मोठा केशसंभार, नीट काळजी नाही घेतलीस ना तर ते हवेत उडून जातील आणि मग केसांमागे लट्टू झालेली जिजू रडत बसतील. सोड ना ते केस, किती कर्कच्चा आवळलेस त्यांना. सानूची बहीण हसतच म्हणाली, पण सानूच्या कानात कर्कच्चा आवळून ठेव त्यांना असा आवाज घुमू लागला. लग्नानंतर सानूने असेच केस धुवून माहेरच्या सवयीप्रमाणे सासरीही केस मोकळे ठेवले होते. सानूचे सासू सासरे दीर हे 2ऱ्या मजल्यावर तर सानू आणि नवरा 3ऱ्या मजल्यावर, असे एकाच बिल्डिंगमध्ये एकत्रच राहत होते असं म्हणायला हरकत नाही. रविवारी नाश्ता जेवण सासूकडेच असतो, त्यामुळे सानू तशीच मोकळ्या केसांनी, खरं तर अर्धे केस मोकळे सोडून अर्ध्या केसात क्लिप लावून ती सासूच्या घरी आली. सगळ्यांना डायनिंग टेबलवर नाश्ता द्यायचं काम ती करताना तिच्या लहान चुलत दीराने तिच्या लांबसड केसांची आणि पुढे येणाऱ्या बटेची प्रशंसा केली. मलाही तुझ्यासारखी लांब केस असलेली बायको मिळो, हे त्याच्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे तो बोलून गेला. नाश्ता कसावसा आवरून कबीर सानूला घेऊन घरी आला. त्याचे डोळे चेहरा लालबुंद झाला होता. रागात त्याने सानूचे केस जोरात ओढले आणि म्हणाला, कोणासाठी मोकळे सोडलेस केस, गरज काय याची, कर्कच्च बांधून ठेवायची इथून पुढे ते कळलं, आणि बट बाहेर काढून नखरे करतेस. परत बाहेर नाही दिसली पाहिजे, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. सानूला असह्य वेदना होत होत्या, पण तिचं बोलणं वेदना काहीच कबीरपर्यंत पोहोचत नव्हतं. त्याने स्वतः तिच्या केसांना आवळून घट्ट अंबाडा बांधला आणि तिला तसंच विवळत सोडून गेला. सानूचे केस खूप दुखत होते. पिरगळलेला हात काळा निळा पडला होता. रडायलाही तोंडातून आवाज निघत नव्हता, इतकी वाईट अवस्था तिची झाली होती. कबीरचे हे रौद्र रूप तिच्यासमोर पहिल्यांदाच उघड झालेलं. लग्न झाल्यापासून तो अधूनमधून रागवायचा, गोष्टी त्याच्या मनासारख्या नाही घडल्या तर चिडायचाही. मी ऑफिसला जाताना आणि परत आल्यावर तू फ्रेशच दिसायला हवी, मी सांगेल तीच साडी नेसली पाहिजे, मी जसं सांगेल तसंच वागलं पाहिजे, मी बाहेर घेऊन जाईन तेव्हाच बाहेर पडायचं, मी सांगेन त्याच व्यक्तीसोबत बोलायचं, असंच वागायचं तसंच राहायचं, असे बरेच नियम त्याने सानूवर लादले होते. आणि नवीन लग्न झाल्यामुळे किंवा आपल्यावरच्या अतिप्रेमामुळे
तो असा वागत असेल या गैरसमजाने सानू त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत होती. तिच्या आयुष्यात सकाळ संध्याकाळ रात्र व्हायची ती फक्त आणि फक्त कबीरसाठीच. पण त्याचा स्वभाव हेकेखोर विक्षिप्त आहे हे हळूहळू तिला कळायला लागलं. प्रत्येक भांडणानंतर त्याने प्रेमाने येऊन सॉरी म्हणणं आणि घाबरून तिनं त्याला माफ करणं हे नित्याचंच झालं होतं. त्या एका प्रसंगानंतर सानूने परत कधीही केस मोकळे सोडायची हिंमतच केली नाही. घरी बाहेर कोणता सण कार्यक्रम काही असले तरी सानूने केस बांधलेलेच असायचे. एक दिवस कबीरचा चांगला मूड बघून सानू म्हणाली, तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे सोडलेले, मग मी कापून टाकू का? इतके सांभाळणंही मला कठीण जातं. जास्त नाही पण थोडी तरी कापतेच. तिचं ते वाक्य ऐकून कबीरने मागचा पुढचा विचार न करता सगळी ताकद एकवटून तिच्या कानाखाली मारली. त्या फटक्याने सानू मागच्या बेडवर आदळली. तिच्या जवळ जाऊन त्या केस जोरात ओढून म्हणाला, मी बोललो का काप? मग तू म्हणालीस कशी की कापतेच? हे केस जरी तुझे असले तरी या केसांवर माझा हक्क आहे. माझं प्रेम आहे ह्या केसांवर. तुझे केस बघूनच लग्न केलं तुझ्याशी, विसरलीस? आणि हे माझं प्रेमच तू नष्ट करतेस. पुन्हा असा विचार करायची हिंमतसुद्धा करू नको. रागात आवेगात सानूच्या अश्रूंचा चुर्रा करत तिच्या मर्जीविरुद्ध त्याने शरीरभूक भागवली आणि तिला पलीकडे ढकलून दिलं. रडण्याचा आवाजही नको म्हणून ती उशीत तोंड खुपसून रात्रभर रडत बसली. असे काही चांगले काही वाईट पण कबीरचंच ऐकत सानूचा संसार चालू होता. एक दिवस कबीरची मांडलेली बहीण त्याला म्हणाली, आमच्यासोबतही बायकोला बाहेर पाठवत जा की कधीतरी. नेहमी तूच तिच्या मागे पुढं असतोस आणि सगळ्याच कार्यक्रमाला काही ती एवढे सुंदर केस बांधून असते. तू सांगत जा ना तिला, मोकळे छान दिसतात. जरा मोकळीकही देत जा रे तिला. त्यावर कबीर म्हणाला, फारच मोकळीक दिली की डोक्यावर बसून मिऱ्या वाढतात ग बायका. पेक्षा हे असंच मर्यादित ठेवायचं असतं त्यांना. त्या वाक्यावरून सानूला त्याच्या विचारांची घृणा वाटायला लागली. त्याच दिवशी संध्याकाळी कबीरने सानूला तिच्या लहान चुलत दिरासोबत तिला हसताना पाहिलं आणि त्या रात्री कबीरने ड्रिंक करून सानूच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता इतकी मारझोड केली. तिचे केस धरून तिला फरफटलं. ती सोडा सोडा म्हणून विनवणी करत होती, पण तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो एवढंच बडबडत होता, तुझं हे सौंदर्य फक्त माझं आणि माझंच आहे. कोणाच्या समोर दात कडत खिदळण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तुला बाहेर जाऊ देत नाही तर तू घरातल्याच माणसासोबत नको ते चाळे करतेस. तू फक्त माझी आहेस एवढंच लक्षात ठेव. मी सांगेन तेव्हाच नटायचं. मी सांगेन तिथेच बोलायचं. स्वतःची अक्कल चालवायची नाही. परत तसं काही आढळलं तर जीव घेईन तुझा. सानूला जबरदस्त धक्का बसला होता. ज्या लहान दिराला तिने भावासारखं मानलं त्याच्यावरून स्वतःच्याही भावावरून या माणसाने तिच्यावर संशय घेतला त्याचा खूप मोठा धक्का बसला होता तिला. धक्क्यातून सावरायला आणि काळ गेला की सर्व काही ठीक होईल याच आशेवर तर ती काही दिवस माहेरी आली होती. आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं. आई आजी वडील बहीणही खूप माहेरपणाला आलेल्या सानूचे कोडकौतुक करत होते. पण सानू खोटं हसू चेहऱ्यावर आणून त्यांच्यासोबत वावरत होती, हसत होती. जे झालं अनुभवलं ते सांगू की नको सांगू? पुढे याचे परिणाम काय होतील? पुढे काय? तिच्या डोळ्यासमोर फक्त प्रश्नचिन्ह उभं होतं. उत्तरादाखर तिला काही सापडतच नव्हतं. टी व्हीवर काहीतरी कार्यक्रम लागायचे आणि ती फक्त रिमोट हातात घेऊन बघत बसायची. स्वतःहून हातात रिमोट घेऊन कार्यक्रम बघायची सवय देखील तिची तशी मोडलीच होती. काही निर्णय स्वतःहून स्वतःसाठी घ्यायचे असतात. हे तिच्या गावी नव्हतंच लग्न झाल्यापासून. तू कोण आहेस? विचार एकदा हाच प्रश्न स्वतःला. एक शोभेची बाहुली की मातीची कलाकृती नाहीस की जे कोणीतरी सहज तुला नष्ट करावं. हाडामासाची माणूस आहेस माणूस. मर्यादा असतात ग चांगुलपणाला, सहनशीलतेला. आपण कोण हे विसरून जगायलाही मर्यादा असतातच. बस झालं, उठ आता. स्वतःवर चढवलेला बुरखा फेकून टाक आणि शोध स्वतःचा मार्ग स्वतःच तू. परावलंबनाची लत करत दे उधळून आणि जग स्वाभिमानाने, स्वतःच्या मनाला जपून. एकीकडे सानूच्या कानावर तिच्या बहिणीचे हे नाटकातले डायलॉग कानावर पडत होते तर दुसरीकडे टी व्हीवर पॅराशूट तेलाची जाहिरात झळकत होती. आजवर कितीदाही सानूने ती जाहिरात पाहिली होती, पण ते मोकळे केस पाहिल्यावर कबीरचा लालबुंद चेहराच तिच्यासमोर यायचा. आज पहिल्यांदा त्या जाहिरातीतले अर्थपूर्ण शब्द सानूच्या कानापर्यंत पोहोचले होते आणि समजले होते. फोन घेऊन तिने पार्लरमध्ये अपॉइंटमेंट बुक केली. संध्याकाळी पार्लरमध्ये जाऊन तिला हवे तसे तेवढ्या उंचीपर्यंत केस तिने कापायला सांगितले. एक एक बट कापताना आरशात ती स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. लग्न झाल्यापासून आंबाडा घालताना केसांच्या प्रत्येक पिळासोबत ती तिची इच्छा अपेक्षा आणि स्वप्न यांनाच पीळ घालत होती. आंबाड्याच्या घट्ट गाठीसोबत
तिच्या शिक्षणाची इच्छा, नोकरीचं स्वप्न इतकंच काय तर मनमोकळं जगणं आणि हसणंसुद्धा करकचून आवडत होती. इतकं करकचून तर की ते पुन्हा मोकळे होऊच नाहीत. आणि आज त्यांना आणि स्वतःला श्वास घेण्याची मुभा तिने दिली होती. आरशात स्वतःला न्याहाळून गोड हसत होती ती. तितक्यात तिचा फोन वाजला. कबीरचं नाव फोनवर दिसताच क्षणभर ती घाबरली, गोंधळली. हातपाय थरथर कापायला लागले तिचे. क्षणभरातच स्वतःला सावरून तिने फोन उचलला. अर्ध्या तासात कबीरने तिला भेटायला बोलवलं होतं. नेहमीसारखा त्याचा राग गेला असावा आणि पुन्हा तीच लाडीगोडी लावण्यासाठी भेटणार आता, असा विचार करून सानू स्वतःशीच हसली. खरं तर अजून जरा घाबरली असली तरी भेटायला जाताना गमावलेला विश्वास सोबत घेऊनच निघाली होती ती. कबीर अर्धा तास वाट बघत होता. त्याच्या कोणत्याही फोनला उत्तर न देता सानू डायरेक्ट भेटायच्या ठिकाणीच त्याला दिसती. गुलाबी रंगाच्या ड्रेसवर मॅचिंग कानातले घालून, नाजूक ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून, नुकतेच कापलेले केस मोकळे सोडून ती स्मितहास्य सोबत घेऊनच कबीरच्या नजरेला नजर देत पूर्ण आत्मविश्वासाने मुक्तपणे त्याच्या दिशेनं चालत येत होती. तिचं आत्मविश्वासी रूप पाहून कबीरला धक्का बसला होता. माझ्यासमोर मानही वरून करून न बघणारी मुलगी आज न घाबरता न डगमगता केस मोकळे सोडून समोर येते म्हणजे काय? नुसते या भावनेनेच कबीर चरफडला. त्याचा राग अनावर झाला होता. पण आता ताणून फायदा नाही. इथे गोड बोलू, मग घरी आले की आहेच आपल्या हातात सगळं, असा विचार करून तो नेहमीप्रमाणे सानूशी फार प्रेमाने हळवं बोलू लागला. खूप छान दिसतेस केस मोकळे सोडून, असं कौतुकी केलं. पण सानू त्याला पुरतं ओळखून होती. यावेळी याच्या गोड बोलण्याला फसायचं नाही हे तिने मनोमन ठरवलंही होतं. त्याच्याकडे हसत बघत ती म्हणाली, मी परत यावी यासाठी तुम्ही हे प्रयत्न करताय मला माहिती आहे. मलाही हे नातं तोडायचं नाही आहे. मलाही संसार हवा आहे. तो सुखी हवा आहे, ज्यात आपण दोघे एकमेकांसोबत समाधानी असू, पूरक असू. कोणी एकच हक्क गाजवतो आहे, दुसरा त्या नात्याखाली दबला जातो आहे, असा संसार नको मला. स्पष्टच बोलते. जितका आदर मी तुमचा करते तितका तुम्हीही आपल्या नात्याचा आणि माझाही आदर करावा. मला नोकरी करायची इच्छा आहे, स्वावलंबी व्हायचं आहे आणि हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य करावं. मी काय घालावं, कसं दिसावं, काय घालू नये किंवा काय करू नये, केस मोकळे सोडावे की बांधून ठेवावे, कोणाशी बोलावं नाही बोलावं, असे बरेच महत्त्वाचे निर्णय माझ्याबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि मी ते घेणार. माझ्या स्वातंत्र्याचा तुम्ही स्वीकार करावा, जसं मी तुमचं स्वातंत्र्य जपते. नात्याला बांधून ठेवून नातं घुसमडतं, जे आपल्या बाबतीत झालं आहे. माझं प्रेम आहे तुमच्यावर. माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहेत माहिती आहे, पण नवरा म्हणून माझ्या बाबतीत ओव्हर पॉझिटिव्ह आहात, जे मला खूप त्रासदायक होतं. मला तुम्ही हवे आहेत, हे नातं हवं आहे आणि सोबत मी स्वतः हवी जशी आहे तशी. हे सगळं मान्य असेल मनापासून तरच मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. विचार करून उत्तर द्या. कबीर सानूचं हे वेगळं रूप बघत होता. राग येण्याऐवजी त्याला आश्चर्य वाटत होतं. सानू जितकी सुंदर तितकीच तडफदार आणि आत्मविश्वासू आहे हे त्याला प्रथमच कळलं. सुरुवातीला चिडलेला तो, पण हळूहळू तिचं बदललेलं रूप त्याला आवडू लागलं. त्याचंही खूप प्रेम होतंच तिच्यावर. तीही माणूस आहे, हक्क गाजवणारी वस्तू नाही, हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणतात ना, प्रेम भल्या भल्यांना बदलायला भाग पाडतं. तसं सानूच्या प्रेमाने कबीरला बदलायला मदत केली आणि कबीरने सानूच्या स्वातंत्र्यासहित तिला स्वीकारलंही. वाचकांनो, सानूने तिचा निर्णय घेतला होता. पुढे जे होईल त्याचा सामना करायला ती आता खंबीर झाली होती. कथा आहे म्हणून शेवट गोड आलाच, पण वास्तवात कितीतरी अशा सानू अजूनही लढत आहेत आपल्या स्वातंत्र्यासाठी, अस्तित्वासाठी. स्त्री स्वतः विचाराने मुक्त झाली की तिला कोणीही थांबवू शकत नाही, हे या कथेतून स्पष्ट होतं. आत्ताही 21व्या शतकात परिस्थिती अशीच आहे, हे दुर्दैव आहे. पण आता स्त्रीनेच यातून मुक्त होणं गरजेचं आहे. मोकळं होणं आणि मुक्त होणं यात फरक आहेच. परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवून कित्येकदा स्वतःला मोकळं केलं जातं. पण परिस्थितीचा सामना करून, अन्यायाला विरोध करून आणि वाचा फोडून वरून सोन्याचं जरी वाटत असला तरी आतून गडद अंधार असलेला, रोज डंक मारून हळूहळू संपवत असलेल्या विषारी विखारी पिंजऱ्यातून स्वतःचा आत्मविश्वास जागृत करत, स्व जपत स्वतःला मुक्त करणं गरजेचं आहे. आणि स्त्रीने मोकळं नाही तर मुक्त व्हावं. सानूनेही अन्याय सहन करण्यापेक्षा किंवा अन्यायाला कंटाळून स्वतःला संपवण्यापेक्षा
स्वतःला मुक्त करणं स्वीकारलं. वास्तवातही मुक्त होता येतं. प्रयत्न महत्त्वाचा. कथा कशी वाटली नक्की सांगा. तुमचा अभिप्राय महत्त्वाचा. कथेला लाईक केलेत आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेत तर अशाच वेगवेगळ्या महिलाप्रधान कथा तुम्हाला वाचायला मिळतील याची खात्री. तेव्हा पुढच्या अशाच एका छानशा कथेपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.